मगदुल भटाची वाडी, शिवाजीनगर, तालुका सातारा येथे शेतात पेरणीसाठी निघालेल्या बैलगाडीला विजेचा तीव्र धक्का बसून 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलगाडीतील तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30च्या दरम्यान शिवाजीनगर हद्दीतील चावर नावाच्या शिवारात घडली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून गोरक्षनाथ काटकर व शेतकऱ्याचे साधारण 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 21 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास शिवाजीनगर हद्दीतील चावर नावाच्या शिवारात ट्रान्सफॉर्मर आहे त्या शेजारीच पाणंद रस्त्याने बैलगाडीतून गोरखनाथ काटकर, प्रभाकर भोसले व राजेंद्र लोंढे हे सोयाबीन पेरणीसाठी शेतात निघाले होते. डीपीतील या रस्त्यावरील डीपीचा विजेचा करंट हा जमिनीत उतरला होता. त्यामुळे डीपीलगत असणाऱ्या रस्त्यावर जाताना विजेच्या प्रवाहाने बैलगाडी एकदम ओढली गेली. मात्र मध्यभागी असलेल्या दगडामुळे बैलगाडीतील तिघेजण उडून बाजूला पडले आणि बैलांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे बैलमालक गोरक्षनाथ काटकर, प्रभाकर भोसले व राजेंद्र लोंढे हे तिघेजण फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या प्रकारामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी गावकऱ्यांनी तेथे गर्दी केली होती. वीज वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तेथील वीज पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी पावसाळ्यात विजेचे होणारे अपघात टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना वीज मिळण्यासाठी 24 तासापूर्वी साताऱ्यात मुंडन आंदोलन केले होते. मात्र त्या दरम्यानच ही दुर्घटना घडल्याने सुरक्षित वीजप्रवाह वितरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यापुढे अशा कोणत्याही दुर्घटना होता कामा नयेत, अन्यथा वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात कडक भूमिका घेतली जाईल. संबंधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुदगल भटवाडी क्षेत्रातील ग्रामस्थ काटकर यांच्या नुकसान भरपाईसाठी वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे रवींद्र कांबळे यांनी सांगितले. आघात न्यूज महाराष्ट्र, सातारा. शेतकऱ्यांची वाईट करायला पेपर काढला आजचा पेपर माझी एवढी मोठी बघा पेपरला बातमी त्याच कामाची एवढा पेपर एवढा ते काय आपलं उपकार करतात का? हे काय आपलं उपकार करतात का?
ना जेवढं बोलाय तेवढं काल त्यांच्या साहेबांचं मेन जिल्ह्याचे बोलवलंय ते आता बोलून घेतील त्यांच्या समोर आहे सगळं तेच की. अख्ख्या गावाचा सर्वे व्हायला पाहिजे लेखी स्टेटमेंट लेखी आणि ही जी भरपाई 2 दिवसांनी महावितरण आपल्याला लेखी द्यायलाच पाहिजे तर हे सगळं थांबल. हे जे आहे ते जवळ लेखी देतो त्याचा विषय नाही, पण जे काय जी प्रोसिजर आहे पोस्टमार्टमचा रिपोर्ट, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचा रिपोर्ट, पंचनामा हे आम्ही कलेक्ट करून रिपोर्ट पाठवतो. त्याचा विषय आम्ही जबाबदारी टाळतोय असला विषय नाहीये. अहो इथं जनावर मिली माणसं मिली असतील काय केलं असतं तुम्ही सर्वे करायला पाहिजे ना त्याच्या मागे सुद्धा. एक मिनिट तुम्ही साहेब तुम्ही सर्वे काल बारडेके साहेबांनी मी तीच भाषा वापरली. तुमच्या लोकांनी सर्वे केले असते तर आज हे दिवस आले नसते. बघा वाचा हे पत्र किती माहित आहे हे पत्र बघा पहिलं हे 2017चं पत्र आहे. हे 60चं पत्र आहे. नीट वाचा, व्यवस्थित वाचा. वाचलेलं हे वाचा ना पत्र. तुम्ही वाचलं नाही बघितलं नाही ते पत्र. हेच त्यांना साहेबांना काल मी सांगतो हे 60 साहेबांचं पत्र आहे 2017 मधलं. तुम्ही आता पण माणसं मिली जनावर मिली की मग जागा होणार का तुम्ही? असा विषय नाही. ह्याच्याबरोबर तुमचं काम होतं ना. गावात किती ठिकाणी आता डीपी उघडे एकाही डीपीला काय करायला पाहिजे या लोकांनी? एकाही डीपीला फ्यूज नाही. अख्खा सर्वे गावाचा व्हायला पाहिजे. सगळ्या असणाऱ्या तारा डीपी उघडे सगळं व्हायला पाहिजे तयार. या गावातला जो खांब असेल वायदे असतील त्या सगळ्या मला तयार करून पाहिजे. एवढ्या आणणाऱ्या 8 दिवसात 15 दिवसात सगळं काम व्हायला माहिती पाहिजे. का माझ्या स्वतःच्या ऊसात 8 ते 10 दिवस एक वायर तुटून पडली. तुमची माणसं सगळी गावात सोडा. माझ्या स्वतःच्या ऊसात आमचे कामगार आम्ही घरी कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण तुम्ही सांगा मला. बरं तुम्हाला आम्ही किती बारे सांगितले खरं सांगा बाबा. नाही आता बैल मिले तुम्ही आलेत. ही कुठली एक ऍक्सिडेंट हा दुर्दैवी असतो. ठीक आहे मान्य. आम्ही कुठली गोष्ट टाळत नाही असं. आम्ही जवळजवळ 14 कोटीचा डीपीआर ह्या ज्या भागात ते रस्टेड पोल आहे ह्याचं आपण तयार करून लेखी दिले बघा. हे लेखी दिले का? दिलंय मलाही माहित आहे दादा, लेखी दिलंय मलाही का? माहित आहे. आम्ही हे लेखी दिलंय. जबाबदारीनं सांगतोय की म्हणतोय. आम्ही 14 कोटीचा तुम्ही मी जे जबाबदारी- आणि परळी भागातला मी 14 कोटीचा डीपीआर 1 वर्ष झालं पाठवलाय. निधी जशी शासनाचा निधी उघडतो तसं आपण काम करतो. जसं प्रायोरिटीवर आहे तसं आपण शासनाचा काम निधी करतो. 4 वर्ष आपण आला नाही तर हे काम करू करतो, शकत काय नाही. आपण जेवढे जास्त काम करतील तेवढं करणार आपण. अहो, हे म्हणताय अख्ख्या जास्त गावामध्ये नाही. डीपी उघडे हो चला वाडी तुम्ही- मोकळे आहेत. चला तुम्ही काय एक काम गाव मला करताय? डीपीला कुलूप तुमच्या सरकारी फक्त एक दावा डीपी घोडे नाचवतो का? 1-2 मिनिटं मी तुमच्या गावाचा पुन्हा अजून एकदा सर्वे 2 माणसं करायलाच जे पाहिजे. काय करतो, आणि एक 8 ते 10 दिवसात पूर्ण गावाचे जे सगळं काय किरकोळ जे विषय आहेत जे काय ते करून घेऊ. ऐका साहेब आज दमा जरा 1 मिनिट ऐका. म्हणजे तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर हा सगळा एवढं आमच्यात विपरीत अवस्था घडल्यानंतर तुम्ही आम्हाला हे उत्तर देताय की आम्ही 2 दिवसात सगळं करतो. हे काल साहेबांनी मी हे हेच घडलं बोललोय. नसतं तर तुम्ही हे केलंच नसतं. शेतकरी मेले, तुम्ही मी जनावर तुम्हाला मेली. फोनवर बोललोय अनेक वेळा. ही अवस्था अख्ख्या जिल्ह्याची नाही किंवा आमच्याकडनं काही दोषच नाही असं त्यांच्या म्हणण्यात येते आता. नाही येतेच तर विषयच नाही त्यांचा. त्यांनी कामं केली आता मला 1.5 कोटी 4 कोटीची केली कामं. बोलले असं काय करताय? काय बोलला तुम्ही आता तिथं तुमच्याकडून काय झालं नाही? नाही, त्यांच्याकडून काय झालं नाही. त्यांचे साहेब आहेत ना. जबाबदारी आम्ही महावितरण त्यांना काय म्हणलं त्यांचं काम होते ती. तुमचंच काम आहे. तुमचंच काम आहे. तुमचंच काम आहे साहेब. तुम्ही बोलणार काय जास्त या गावाचं नाही देखील सगळं सगळं लिखी आणि पाहिजे. आपण कांबळे साहेब 2 मिनिटं पाहिजे. सगळं आणि इकडे बघा इकडे बघा जनावरने आपल्या अंगावर घेऊन आज माणसं वाचवल्यात. अख्ख्या गावाची परत दुर्घटना घडता कामा नये यासाठी सर्वे करायलाच पाहिजे. हे काय आपल्या उपकार करत नाहीत. काल मी साहेबांना ते सांगितलंय. शेतकऱ्या हा मेन आहे माणूस. त्या जीवावर सरकार चाललंय. ह्यांच्या जीवावर नाही चाललं. माणसं मिली आता माणसं मिली असतं काय केलं असतं. बरं का कायदेशीर बाब तुमचं पत्र तयार करा. पत्र 2 दिवसात तिने आपल्याला भरपाई द्यायची आहे. आता मी ऑफिस ठेवणार नाही जागेवर. जाळायचं म्हणलं तर जाळायचं काम करीन. मी काल साहेबांना बोललोय. आता तुमच्याजवळ उघडपणे बोलतोय. मीडिया समोर बोलतोय. नाही तुम्हाला तुम्ही अधिकारी आहात. जे माझ्या अखत्यारीत आहे त्याच्या करायलाच लागेल तुम्हाला. करणार मी. आतापर्यंत हे मला म्हणले किती वेळा तुम्ही गेला आमच्याकडे किती वेळा गेले. सांगितले कित्येक वेळा सांगितले. कुठलाही सगळ्या लेखी द्यायचं. 2 दिवसात आम्हाला पत्र पाहिजे. जरा 1 मिनिट ऐका जरा. तुमचा इथं वायरमॅन कोण आहे? हा? कुठं असते काम कोण बघतो वायरमॅन? गणेश कुठं आहे? गणेश कुठं आहे? हे गणेश ऐकलं
99% हे पोरगा काम वायरमॅनचं काम आहे ते. पूर्वर चढताच येत नाही आधी मुळात तरी येत असले कशाला ठेवले ती? हे सगळं घडलंय त्याला तो वायरमॅन आलाय का इथं अजून तरी तू कसं येतोय कशा येतोय सूरज आता तुमच्याच गावात 10 वाजता त्या ठिकाणी आलो आणि बैलाला एकदमच ओढूनच घेतलो. साधारणतः डीपी पासून ते जी घटना घडलेली ते अंतर 20 फुटाच्या आसपास तरी आहे, तरी पण बैलानं त्या ठिकाणी ओढून घेतलं. तुम्ही बैलगाडीमध्ये बसलेला होतो, मी स्वतःच होतो. हे काय हे सुद्धा होते. तुम्हाला काय झालं त्यावेळेला? आम्हाला शॉक बसला आणि आम्ही गाडीतनं पडलो तिघे. आणि महावितरण तुम्ही ज्या वेळेला कळवलं त्यावेळेला ते आले का लगेच तात्काळ? मग ओके, मग तुम्हाला मदतीचं आश्वासन वगैरे काय दिले? ओके, बैलगाडीमध्ये तुम्ही दोघंच होता? तिघं होता. साधारण किती लाखाचा स्वतः हे तुमचे नुकसान असणार आहे? 2 बैल. 3 लाखाची 2 बैल आहेत. 3 लाखाची नवी यायची ना खेचलंच एकदम. बैल तुम्ही म्हणलं बैल असं काय करते म्हणजे रस्त्याला पाणी होतं ना सगळं, पाणी होतं. त्यामुळे आम्ही तिघे चेंडबाबत बाहेर पडलो. निदान आम्हाला आमचं तर काही खरंच नव्हतं. गाडीत असतो तर काय करंट सगळ्या गाडीला येणार, सगळ्याच्या काढला.